नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आली आणि ती म्हणजे महावितरण मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जागा आल्या। त्यामध्ये ITIच्या जागा आल्या। त्यांच्यावरती काही अन्याय झाला नाही, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी आली। त्यांनी आता अभ्यास खूप चांगला करतायत, त्यांचं चांगलं सुद्धा होणार आहे। JEE साठी ही जागा आल्या, पण त्याच्यामध्ये जागा खूप जास्त रिक्त असताना खूप कमी जागा आल्या आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं आणि अडचणीचा भाग म्हणजे AE साठीच्या विद्यार्थ्यांना ज्या जागा आल्या त्यासाठी त्यांनी गेटची सक्ती त्या ठिकाणी लावली। आता मला एक सांगा, महाराष्ट्रातले विद्यार्थी मॅक्सिमम हे जास्तीत जास्त MSCBच्या परीक्षांसाठी तयारी करतात, म्हणून कोणीही त्या ठिकाणी जास्त गेटचा फॉर्मच भरत नाहीत। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं। त्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांची डिमांड सुरू झाली की गेट सक्ती हटवून टाकावी। मग मधल्या काळात आपण सर्वांनी खूप चांगली ताकद लावली आणि त्यावेळेस गेट कॅन्सल झाली, पण ती 100% कॅन्सल करण्याच्या ऐवजी त्यांनी 90% कॅन्सल केली आणि 10%ची सक्ती पुन्हा त्या ठिकाणी ठेवली। मग बाळांनो, जे BE BTech वाले विद्यार्थी आहेत त्यांना 10% गेटची सक्ती अजूनही त्यांनी ठेवली। मग आता हे नेमकं असं का? तर आता आपल्या सर्वांचं टार्गेट आहे ती जी आहे उरलेली 10%ची गेटची सक्ती ती सुद्धा त्यांनी कॅन्सल करून टाकली पाहिजे आणि 100% 150 मार्कचा पेपर आहे त्याच्यावरती सिलेक्शन अवलंबून ठेवलं पाहिजे। ही एक आपली अतिशय महत्त्वाची मागणी आहे आजच्या व्हिडिओतून। दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी सांगायचा आहे, ते म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की आपल्या राज्याचे राज्यकर्ते, आपले राजकीय लोक हे महाराष्ट्रातल्या मतदानावर निवडून येतात आणि त्याच्यानंतर हे डोमासाईल कंपल्सरी करू शकत नाहीत। मागेही असा किस्सा ज्यावेळेस घडला त्यावेळेस माझ्यासोबत खूप विद्यार्थ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातून एवढी मोठी ताकद लावली आणि डोमासाईलचा मुद्दा त्या ठिकाणी बदलून आपण आणला होता। याही वेळेस आपल्या सर्वांना एकच काळजी घ्यायची, खूप ताकदीनिशी आपले शक्ती प्रदर्शन करायचंय। बघा, गेटची सक्ती सुद्धा 90% उठल्या गेली, फक्त 10% राहिली आणि ती सुद्धा तुम्ही मधल्या काळात ट्विटर आणि ईमेलिंग एवढी जास्त केली, एवढी जास्त बंबार्डमेंट केली, त्याच्यामुळं मी मधल्या काळात HO मध्ये काही संबंधित अधिकारी मोठ्या पदावरचे ओळखीचे असले आहेत, त्यामुळे त्यांना मी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सर विद्यार्थ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली, खूप जणांचे ट्विट्स आलेत, खूप जणांचे ईमेल आलेत आणि आमच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये सुद्धा इकडं चेंज काहीतरी करावं लागन अशी चर्चा चालू झालेली आहे। आणि बाळांनो, तो चेंज सुद्धा महावितरणने केला, त्याबद्दल त्या ठिकाणी अंश म्हणजे काही प्रमाणात त्यांचे धन्यवाद देऊयात, पण कंप्लीट धन्यवाद आपण कधी द्यायचे त्यांना, ज्यावेळेस ते 100% गेट कॅन्सल करतील। आता काही लोकांना वाटत असेल, सर काय फरक पडतोय 10%? बाळा, 150 पैकी 10% म्हणजे 15 मार्क आणि कित्येक चांगला विद्यार्थी अभ्यास करणारा जो असतो त्याचा काही जणांचा अर्ध्या मार्कावरून, काही जणांचा 0.25 मार्क्स वरून, काही जणांचा 1 मार्कावरून, काही जणांचा 1.5 मार्कावरून त्या ठिकाणी सिलेक्शन हुकलेलं असतं। आणि आता जर का 10% म्हणजे 150 पैकी 15 मार्कांचा जर त्या ठिकाणी घोळ होत असेल तर 1 मार्कावरून, अर्ध्या मार्कावरून, 0.25 मार्कावरून ज्यांचं गेलंय ना त्यांचंही या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे आपल्याला नकोच आहे ती गेटची सक्ती यावेळी। मग या ठिकाणी आपल्या सर्वांना गेटची सक्ती जी लावलेली ती कॅन्सल करण्यासाठी आता सगळ्यांनी पुन्हा एकदा ताकद लावायची। मी सांगतोय तुम्हाला, मागे तुम्हाला सांगितलं होतं, आपापले प्रतिनिधी पकडायचे, राजकीय लोक पकडायचे, विरोधक पकडायचे, सगळ्यांना समजून सांगायचं की हा 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 प्रॉब्लेम आहे आणि परप्रांतीय महाराष्ट्रात घुसतील आणि परप्रांतीय घुसले तर इथल्या नौकऱ्या, ज्या तुटपुंज्या नौकऱ्या तुम्ही द्यायलात ते बी जर महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांनी जर त्या ठिकाणी घेतल्या तर मग मात्र त्या ठिकाणी आम्ही नेमकं कुठं जायचंय हा त्यांना प्रश्न विचारायचा, त्यांच्या मार्फत आणि आपल्या मार्फत शासनापर्यंत हा मुद्दा आपला पोहोचवायचा आहे। मग बाळांनो, ह्याच्यासाठी नेमकं काय करायचंय? इथून पुढे 2 दिवसांनी म्हणजे येत्या शुक्रवारी 2 तारखेला आपल्या सर्वांना सकाळी 11 वाजता नेमके ट्विट करायचे, नेमके ईमेल करायचे, कोणाला करायचे, काय करायचे, हे सगळ्या गोष्टी केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑफिशियल नावानं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी तुम्हाला सगळ्या सूचना देतो। काळजी करू नका, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या सूचनेचं पालन करा, त्या सूचना आपल्या सोबत ठेवा, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना कळवा, जेणेकरून की जास्तीत जास्त ताकदीनं आपलं ज्यावेळेस शक्ती प्रदर्शन होईल, आपली ज्यावेळेस खूप डिमांड होईल त्यावेळेस मी एकच गोष्ट सांगतो, पुढं तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या जागा सुद्धा येण्यामध्ये मोठा हात आहे निवडणुकांचा। मग जर पुढे निवडणुका असताना
त्यांनी जर का आपल्या विरोधात निर्णय जात असेल तर आपण ताकदीनिशी त्यांना ते निदर्शनात आणून देऊयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी के साथ कहता हूं, मी मागेही बोललो होतो गेट कॅन्सलच्या त्या मुद्द्यावरती, आणि त्यावेळेस बोलल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी खरंच एकजूट दाखवली. खूप मोठ्या प्रमाणात ट्विट्स आणि ईमेल गेल्यामुळे त्यांना तो विचार करावा लागला आणि त्यांनी 90% कॅन्सल केली. फक्त 10% ठेवलेले आहे, ती सुद्धा आपल्याला कॅन्सल करायची. जागा वाढवायच्यात येई जेईच्या. आणि अतिशय महत्वाचा, सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपला डोमासाईल वाला मुद्दा आहे. तो डोमेसाईल जे आहे ते सुद्धा महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी केलं पाहिजे. मागच्या जन्कोच्या वेळेस डोमासाईल कंपल्सरी केलं नव्हतं. त्यावेळेस मी नगर जिल्ह्यामध्ये एका प्रोग्रामला होतो. तिथं जसं मला कळलं तसा प्रोग्राम पटकन वाइंड अप केला, पळत आलो स्टुडिओवरती आणि फुल ताकदीनिशी एक व्हिडिओ बनवला आणि त्याला तुम्ही लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. आणि पुढच्या 2 दिवसामध्ये लगेच्या लगे महाराष्ट्र शासनाने तो GR चेंज केला आणि डोमासाईल कंपल्सरी केलेला आहे. बाळांनो, तुम्हा सर्वांची ताकद जर एकत्र असेल तर मी तुम्हाला सांगतो नक्की हा सुद्धा डोमासाईल कंपल्शनचा मुद्दा त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि त्यानंतर काही दिवसानंतर एक अधिवेशन होतं आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला मुद्दा जो होता तो म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोस्टसाठी हा डोमासाईल मात्र कंपल्सरीच असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये संबंधित खात्याच्या मंत्रिमंडळाने, आपल्या ऊर्जा खात्याच्या मंत्रिमंडळापासून ते सगळ्या मंत्रिमंडळांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला होता. एक स्पेशल त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी असं म्हणता येईल की काही घटना किंवा घटना तर म्हणता येणार नाही, पण काही दुरुस्त्या करून महाराष्ट्रासाठीच कंपल्सरी त्या ठिकाणी जागा असतील असं त्या अधिवेशनामध्ये बोललं गेलं होतं. आणि अचानक ज्यावेळेस आता महावितरण डिस्कॉमच्या जागा आल्या, त्याच्यामध्ये डोमासाईलचा मुद्दा नसणं हे कुठंतरी आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे, तो गुलीगत धोका आहे. यासाठी मी एवढ्या काळजीनं, मी एवढं जीवाच्या आकांताने, तब्येत खराब असताना सुद्धा येऊन तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न ह्याच्यासाठी करायलोय की महाराष्ट्रातल्या मेहनत करणाऱ्या गोरगरिबाच्या मुलांच्या नोकऱ्या ह्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन येतं, ही माझी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे इच्छा आहे. कृपया मी तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा या ठिकाणी आवाहन करतोय, येत्या 2 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता तुम्ही सर्वांनी, मी सहित आपण सर्वांनी त्या ठिकाणी ईमेल आणि ट्विटर कॅम्पेन करायचंय, जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांचे ट्विट्स गेल्यानंतर मुद्दा त्या ठिकाणी नक्की आपला ऐरणीवर येईल आणि मार्गी लागेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही स्वतःही याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं. आपल्या जवळच्या इलेक्ट्रिकलचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि सध्या कार्यरत असलेल्या डिपार्टमेंट मधील जे अधिकारी कर्मचारी असतील या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचंय. अवघे या खूप ताकदीनिशी लढा. मी तुम्हाला सांगतोय, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. आणि अन्याय आपण सहन करायचं नाही. आपल्या हक्काच्या जागा येतं, त्या हक्काच्या जागावरती आपली सीट असली पाहिजे. आपल्यातीलच एका जो त्या ठिकाणी इमानदारीने मेहनत करतोय त्याच मुलामुलीचा त्याच्यावरती अधिकार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जागा जाऊन येते ह्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि येईसाठीच्या जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत याच्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप या ठिकाणी साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा जो व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश होता तो महावितरणमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जो होत असलेला अन्याय आहे त्या अन्यायापासून आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळवायचा आहे, त्यासाठी एकमेव उद्देश आहे. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना या आपल्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करून घ्या. मी तुम्हाला नक्की सांगतोय, जेवढी मोठी ताकद लागल तेवढा लवकर निर्णय चेंज होईल, आपल्याला दिलासा भेटन आणि तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटन एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. तारीख विसरायची नाही. 2 फेब्रुवारी 2024 ला सकाळी 11 वाजता शासनाला पळो की सळो करून टाकायचंय. सगळ्यांनी फुल ताकदीने मेल आणि ईमेल करायचेत आणि सोबत ट्विट्स करायचेत. मीही टाकतो काय करायचं काय नाही ते, एवढं तुम्ही पुन्हा एकदा लक्षात ठेवाल. त्या ठिकाणी 2 फेब्रुवारी 2024. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.